काँग्रेस आमदार ज्योती गायकवाड आपल्यासोबत आहे, त्यांच्याशी आपण बातचीत या ठिकाणी करणार आहोत। ज्योतीजी, ज्या प्रकारे पाहायला गेलं तर लाडकी बहिणी योजना ही सुरू झाली आहे। विधानसभेमध्ये ज्यावेळेला निवडणुका होत्या त्यापूर्वी ही योजना आली आणि लाडक्या बहिणींना त्या माध्यमातून पैसे सुद्धा मिळाले। मात्र आता ज्यावेळेला लाडक्या बहिणीचा मुद्दा तुम्ही उपस्थित केला त्यावेळेला मुख्यमंत्र्यांनी नेमकं तुम्हाला काय म्हटलं? त्यांचं असं म्हणणं होतं की लाडक्या बहिणीचं तुम्ही राजकारण करू नका, तो मुद्दा तुम्ही काढू नका. जर खरं मी ह्यासाठी काढला लाडक्या बहिणीचा मुद्दा की 1500 रुपये तुम्ही महिलांना देता, पण महिलांना 1500 रुपयापेक्षा जास्त सुरक्षा महत्वाची आहे. तिची सुरक्षा महत्वाची आहे, तिच्या मुलीबाळांची सुरक्षा महत्वाची आहे आणि त्या गोष्टीला तुम्ही बगल देऊन फक्त लाडक्या बहिणीमुळे आम्हाला महिलांनी मतं दिलं असं म्हणता. मग त्या महिलांचं काय प्रायोरिटी आता ती बघून घ्या ना. त्या सुद्धा साठी तुम्ही आवश्यक ते कार्यवाही करायला पाहिजे. त्याच्यावर जे पाहिजे ते तुम्ही पाऊल उचलायला पाहिजे. पण तुम्ही त्याच्याबद्दल काहीच बोलत नाही आणि ज्या लोकांची नावं त्याच्यामध्ये आहेत, पीडितीने नावं घेतलेली आहेत, तिच्या कुटुंबियांनी नावं घेतलेली आहेत, त्यांना एसआयटी मधून तुम्ही क्लीन चिट देता. त्याचं काय न्याय व्यवस्था कुठे गेली? हे गृह खात्याने ठरवायचं नसतं की कोण तिथे दोषी आणि कोण निर्दोष आहे. हे न्याय खात्याने करावं, न्यायालयाने सांगावं आणि त्याच्यानुसार कार्यवाही व्हावी. तर त्याच्याबद्दल आम्ही प्रश्न मांडला आणि जे दुसरे पण आरोपी आहे त्यांच्यावर सुद्धा त्यांनी मोकोकाचे कायदे लावावे, कठीणात कठीण कायदे लावावे, ज्या करून पुढच्या येणाऱ्या ह्यांना चांगलं उदाहरण मिळेल आणि आणि त्यासाठी आम्ही त्यांना सांगितलंय आणि महिलांच्या ह्याच्यासाठी सुरक्षेसाठी काहीतरी विशेष सुरक्षा व्यवस्था करावी. पोलीस दलाची जबाबदारी आणि सुरक्षा यावर काहीतरी तुम्ही सुधारणा विधेयक आणावं. ह्या गोष्टींची आम्ही मागणी केलेली आहे आणि ते बघूया ते आता काय करतील का, कारण त्यांना तर महिलांची सुरक्षा महत्वाची मला वाटत नाहीये. त्यांना ते लाडक्या बहिणी योजनेचाच फायदा त्यांना ते महत्वाचा वाटतो. ताई, एकीकडे लाडक्या बहिणीचा योजनेचा वाटा असेल ते महत्वाचं वाटत आहे असं सुद्धा तुम्ही म्हणतात। मात्र तुम्ही हा मुद्दा काढू नका हे जेव्हा मुख्यमंत्री म्हणतात तेव्हा याचा अर्थ नेमका काय घ्यायचा? कुठेतरी साधारणतः अनेक आरोप होत होते की या योजनेमुळे अनेक योजना त्यांचा जो निधी आहे तो तिथपर्यंत पोहोचला नाहीये, तो निधी इथे वळवण्यात आले, असा अर्थ घ्यायचा का? असंही असू शकतो, कारण ह्या योजनेवर बोललं तर पुढचे सगळे प्रश्न निर्माण होतात की आदिवासी समाजाचा जो आहे निधी तो केलाय, समाज कल्याणचा जो आहे सामाजिक न्याय व्यवस्था ह्याचा आहे विभागाचा आहे तो निधी वळवलाय. म्हणजे जे ह्याच्यामध्ये तळागाळातले लोक आहेत, ते दीनदलित आहेत, दुबळे लोक आहेत, त्यांचं उद्धारासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान आणलं आणि त्यांच्यासाठी ह्या सगळ्या योजना केल्या गेल्या आणि ह्या योजनांना तुम्ही बगल देताय, त्या योजनांना तुम्ही बाजूला ठेवून नको त्या योजना पुढे करतात आणि त्यासाठी त्याच्यावर बोललं. ज्या योजनेचं तुम्ही म्हणता की आम्ही ह्या योजनेमुळे जिंकून आलो, ती योजनेचं नाव सुद्धा तुम्हाला ऐकायची आता तयारी नाहीये. हे किती चुकीचं आहे. आणि लाडकी बहीण योजना ऐकायची तयार नाही योजनेची ही, जसं तुम्ही म्हणतात की लाडकी बहीण योजना जी आहे ती ऐकायची ताकद नाही, मग भविष्यात ती बंद होईल का योजना? काही सांगता येत नाही. अहो, ते 1500 रुपयाचे 2100 रुपये करणार होते, त्याच्याबद्दल सुद्धा मी आठवण करून दिली आहे दुसऱ्यांच्या वेळी. ते 2100 रुपये कुठे आहेत ती सुद्धा त्यांनी अजून काही केलेलं नाही. म्हणजे ह्या योजना हळूहळू बंद पडण्याच्या मार्गावर आणि यासाठी कर्जाचा बोजा किती आहे त्या सुद्धा आजच पुरवणीमध्ये 75,000 कोटी कर्ज परत आता पुरवण्या मागण्या केलेल्या आहेत. म्हणजे पूर्ण देश कंगाल करायचा आहे असं इथे चालू आहे आणि कोणाच्या कशात घालतायत. LIC कोणाला दिली, सगळं कोणाला दिलं. ह्या सगळ्या योजना ज्या केलेल्या आहेत, ज्या सगळ्या व्यवस्था केलेल्या आहेत, ही व्यवस्था फक्त एका काही विशिष्ट लोकांसाठी केलेल्या आहेत, हे सर्वसामान्यांसाठी नाहीये. काही जे उद्योगपती, बडे उद्योगपतींना सगळा पैसा हा जो आहे रसद सगळी पुरवली जाते आणि सर्वसामान्यांचे इथे हाल केले जातात. ताई, धारावीतून तुम्ही येतात, धारावीतली परिस्थिती काय सध्या? कारण ज्या प्रकारे डेव्हलपमेंट असेल, पुनर्विकास असेल, या सगळ्याचा मुद्दा येतो, सभागृहामध्ये काही प्रश्न उपस्थित करणार? नक्कीच करणार आहे. आमच्या धारावीमध्ये कोळीवाडा हा प्रकार आहे आणि कोळीवाडा हा स्लम मध्ये येत नाहीये. तरी सुद्धा तिथे मी गेल्या वेळी सुद्धा ह्याच्यामध्ये आपल्या विधान भवनामध्ये बोलली होती मंडळामध्ये, पण तरी सुद्धा त्यांच्यावर कार्यवाही झाली. परत तिथे सर्वे केला जातोय, परत स्लम मध्ये त्यांना कन्सिडर केला जाते. हा त्यांच्यावर जो अन्याय आहे त्यासाठी ते लोक पेटून उठलेत, आम्ही त्यांना सपोर्ट करतोय आणि पूर्ण धारावी ह्यासाठी उठली आहे, पेटून उठलेली आहे आणि त्याच्यामुळे हे सर्वे किंवा ज्या गोष्टी आहेत काही काही लोकांवर तर त्यांनी जबरदस्तीने रिकामी घरे करण्याची, मेघवाडी वगैरे गणेशवाडी, ते 24 घरांना त्यांनी नोटिसा दिल्यात की तुम्ही रिकामी करा आत्ताच्या ह्या 8 दिवसात रिकामी करा. अशा ज्या नोटिसा देऊन लोकांना असे तुम्ही सगळं त्यांना त्रास देण्याचं काम चालू आहे आणि काही विशिष्ट लोकांसाठी मी मगाशी जसं म्हटलं की कोणासाठी ही सगळी धारावी रिकामी केली जाते. धारावीकरांचं पुनर्वसन धारावीतच करा, हे धारावीकरांचं म्हणणं आहे. ते तुम्ही मान्य करता, त्यांना बाहेर पाठवताय आणि हे कोणासाठी धारावी रिकामी करून देताय? एका रेल्वेच्या लिस्टच्या जागेमध्ये तुम्ही एका कोपऱ्यात ढकलणार आणि बाकी सगळी धारावी रिकामी करून अदानींच्या कशा टाळणार आहे? त्यावर तुम्ही काही भाष्यही करत नाही, काही बोलतही नाही. 7/12च्या वेळी पण मी मागे बोलली होती. जसं ते म्हणाले होते आशिष शेलारजी की 7/12 हा त्यांच्या नावावर नाहीये, अदानीच्या नावावर नाही, पण आम्ही साधी डांबरीकरणाचा जरी प्रस्ताव मांडला तरी आम्हाला NMDPL कडे जावं लागतं. नवभारत मेगा डेव्हलपर जी अदानीची कंपनी आहे आणि तिला 80% सेल दिलेले आहेत, हे शेअर दिलेले आहेत. 80% शेअर कुठल्या देतात? एवढा का त्यांचा लाड?
आम्ही जर ITI साठी मागणी केली तर ITIचं कसं स्ट्रक्चर करायचं, त्यांना त्यांची परमिशन घ्यायची. म्हणजे आम्ही प्रत्येक छोट्या मोठ्या कामासाठी लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही निधी आणतो, तो सुद्धा आम्ही कसा खर्च करायचा हे NMDPL कडची परमिशन घेऊन करणार आहे. म्हणजे सरकारी यंत्रणा आम्ही DRP नी विचारलं तर आम्ही मान्य करू, पण त्या तुम्ही जे दुसऱ्या जे संघटना आहेत, ज्या दुसऱ्याच्या गोष्टी आहेत, दुसऱ्या लोकांना एवढं महत्व दिलेलं आहे आणि त्यांना तिथे राजे करून ठेवले, त्यांच्या नावाने सातबारा केलेला आहे. मी इथे म्हणून पूर्णपणे आमदारांवरती सुद्धा आता कंट्रोल आलेला आहे का? नक्कीच नक्कीच आमच्या काय सगळ्याच आम्हाला कंट्रोल आहे. आमचं जर इथे BMC वरती सुद्धा काम चालू आहे, तेव्हा भूमिपूजन करण्यासाठी मी वारंवार 1 वर्षापासून काम सांगतेय, तरी सुद्धा भूमिपूजनला तिथे नगरसेवक नसलेले लोक, फक्त विरोधी पक्ष म्हणजे सत्ताधारी पक्षामध्ये लोक आहेत, त्या सत्ताधारी पक्षाच्या लोकांना बोलवून तिथे भूमिपूजन केलं जातं. मी जेव्हा म्हणते की आमच्या इकडे त्या धारावीचा जो डेपो आहे त्याच्या समोरचा जो एरिया आहे, तो रस्ता आहे, रहदारीचा रस्ता आहे, तो VIP रोड आहे. तिथे बॉम्बस्फोट सारखे तिथे लेपीचे जे स्फोट झाले गेल्या वेळी, पण त्याच्यावर सुद्धा मी RTO ची आणि BMC ची जॉईंट मीटिंग मागवली, ती अजून मिळालेली नाही. म्हणजे ह्या ज्या धारावीकरांना त्रास द्यायचाय, धारावीत कचरा उचलला जात नाही, नाले साफ केले जात नाही, पाण्याची व्यवस्था नाही, कचरा असल्यामुळे तिथे मच्छरांची पैदास आहे आणि हे सगळं ह्याचं बाजारीकरण केलं जातं. हे मुद्दाम केलं जातं, ह्याचं बाजारीकरण करून ऍड बनवली जाते की धारावीमध्ये कचरा आहे, धारावीच्या लोकांना बाहेरच पाठवा. ही जी त्यांचं चालू आहे क्लिअर करण्यासाठी ही केलेली मुद्दामून योजना आहे. मी माझा आरोप आहे त्यांच्यावर की आमच्या धारावीत स्वच्छता केली जात नाही आणि ह्या टॅग लाईनचा उपयोग करून धारावीत लोक किती त्रस्त आहेत हे दाखवलं जातं. महापालिका जेव्हा महापालिकेचं काम आहे, हे आमदाराचं काम नाही, तरी मी त्या महापालिकेचं काम असताना सुद्धा मी वारंवार महापालिकेच्या ऑफिसमध्ये जाऊन बसलीये, वॉर्ड ऑफिसरना सांगितले, भूमिपूजनाचंही सांगितले, शिलाई मशीन वाटपाच्या वेळी कोणीही तिथे नसताना मला बोलवलं नाही आणि नंतर दुसऱ्या वेळी बोलवल्यावर सकाळी तुम्ही या, संध्याकाळी आम्ही दुसऱ्या लोकांना बोलवणार आहे, जे सत्ताधारी पक्षाचे लोक आहेत, जे नगरसेवक सुद्धा नाहीयेत, म्हणजे नगरसेवक निवडून पण आले नाहीयेत, अशा लोकांना बोलून फक्त त्यांना पुढे तिकीट त्यांची शक्यता आहे, त्यांना बोलून तिथे उद्घाटन किंवा तिथून सगळे कार्यक्रम केले जातात आणि हे आमच्यावर अन्याय आहे आणि मी ह्याच्यासाठी सुद्धा मी अध्यक्षांशी बोललेले, त्यांनी मला हक्कभंगाचा ठराव आणण्यासाठी सांगितलेलं आहे. ताई, एक वेगळा मुद्दा आहे. आज सकाळपासून तुम्ही पाहिलं असेल, पैशांच्या बॅगा सापडत आहेत, पैशांचे व्हिडिओ समोर येत आहेत. अंबादास दानवे तुमचे जे सहकारी आहेत त्यांनी ट्विट केलेलं आहे, महेंद्र दळवी यांचा फोटो जो आहे तो पाहायला मिळत आहे आणि याच्यामध्ये जर पाहायला गेलं तर पैसे दिसत आहेत, मात्र महेंद्र दळवी आणि त्याच्यामध्ये पाहायला गेलं तर महेंद्र दळवी जे शिवसेनेचे आमदार आहेत आणि त्याला संजय शिरसाट म्हणत आहे की हा मॉपिंग केलेला व्हिडिओ आहे जो अंबादास दानवे यांनी समोर आणलेला आहे. बरोबर, संजय शिरसाटच्या घरी केलेला मॉपिंग केलेला व्हिडिओ आहे, हा आहे तो मॉपिंग केलेला व्हिडिओ आहे. सगळे एवढे पैसे निलेश राणेंनी त्यांचे गेले होते तिथं, दाखवले बीजेपीचे कसे पैसे आहेत, ते सुद्धा तुम्ही त्यांच्यावर गुन्हे दाखल करता. म्हणजे जेव्हा तुम्हाला अन्यायविरुद्ध कोणी बोलायला गेलं की त्याच्यावर तुम्ही गुन्हे दाखल करणार आणि हे तुमचे पैसे जे कोणाकडून येतात ते माहिती आहे आणि कशासाठी वापरतात हेही सगळ्यांना माहिती आहे, जनतेला सगळं माहिती आहे आणि जनता येणाऱ्या निवडणुकीला त्यांना नक्की दाखवून देईल. तुम्ही ट्विट पाहू शकता या ठिकाणी, या सरकारकडे फक्त शेतकरी कर्जमाफीला पैसा नाही, बाकी सगळं ओके. सगळ्या सांगते ना की या अनेक योजनांना पैसे नाहीत, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पैसे नाहीत, पण बाकी त्यांच्याकडे भरपूर तुडुंब पैसा भरलेला आहे आणि तो त्याचा वापर ते काही प्रकारे करतायत आणि लोकांना तिथे, आता मी शब्द नाही वापरत आहे, पण कशासाठी वापरतायत हे जनतेला माहिती. धन्यवाद ताई आमच्याशी बातचीत केल्या संदर्भात. तर आपण पाहतो एकंदरीत संपूर्ण मुद्दे घेऊन ज्योती गायकवाड यांनी आपल्याशी बातचीत केली.